नमस्कार मित्रांनो, वेल्थ यज्ञ या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. गव्हर्नमेंटने जी PLI स्कीम अनाऊन्स केलेली आहे काल, त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. ती कोणती स्कीम आहे आणि कोणत्या सेक्टर आणि कोणत्या कंपनीमध्ये किती पैसे येण्याची शक्यता आहे आणि कोणत्या सेक्टरसाठी गव्हर्नमेंटने काही योजना अनाऊन्स केलेल्या आहेत त्याच्यासाठी बद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. त्यापूर्वी जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लवकरात लवकर मिळतील. गव्हर्नमेंट कॅबिनेट जे आहे त्यांनी काल PLI स्कीम हे 10 सेक्टरसाठी अनाऊन्स केलेली आहे. PLI म्हणजे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम आहे. म्हणजे भारतामध्ये प्रोडक्शन ह्या सेक्टरसाठी, मॅन्युफॅक्चरिंग हा जे सेक्टर आहे त्याला चालना देण्यासाठी आणि चायनावरचं जे आपलं डिपेंडन्सी आहे ते कमी करण्यासाठी कॅबिनेटने ही स्कीम अनाऊन्स केलेली आहे 10 सेक्टरमध्ये. यामध्ये कोणकोणते सेक्टर्स आहेत आणि त्यांना कोणत्या सेक्टरला किती अलॉट केलेले आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. आपण जर इंडियाचा विचार केला तर इंडियामध्ये जो सर्व्हिस सेक्टर आहे तो सध्या बूममध्ये आहे, पण आपलं जो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो आहे तो मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जेवढा पाहिजे तेवढा बूममध्ये आलेला नाही आहे. आणि हे आणि ह्याला टॅकल करण्यासाठी आपल्या गव्हर्नमेंटनी जे आहे यांनी ही PLI स्कीम आणलेली आहे. आपण जर पाहिलं तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर हा फार महत्त्वाचा आहे. जर आपल्याला बेरोजगारी जर कमी करायची असेल तर मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर जो प्रोडक्शन सेक्टर आहे तो लेबर हेवी सेक्टर असतो, त्यामुळे फार नोकऱ्या जनरेट होतात. म्हणून आपलं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी हे प्रोडक्शन लिंक्ड इन्सेंटिव्ह स्कीम जी आहे ही 10 सेक्टरमध्ये आणलेली आहे. ह्या स्कीमनुसार जे आपलं गव्हर्नमेंट आहे त्यांनी 2 लाख कोटीचं पॅकेज आणलेलं आहे. हे आपण जे बोललो ते 10 सेक्टरमध्ये कोणते सेक्टर्स आहेत आणि त्या कोणत्या सेक्टरला याचा लाभ होणार आहे हे आपण पाहणार आहोत. ह्या सेक्टरमध्ये जो पहिला कोणता सेक्टर आहे तर त्यामध्ये आहे, पहिला सेक्टर आहे तो केमिकल सेल बॅटरी हा सेक्टर आहे. याच्यासाठी 18,000 कोटीची सोय केलेली आहे. आणि आपण जर पाहिलं तर आपला बॅटरीसाठी चायनावरती डिपेंडन्सी जास्त होती आणि याची डिपेंडन्सी चायनावरची कमी करण्यासाठी आणि यांचा जो म्हणजे इंडियन गव्हर्नमेंटचं जे आहे की ग्रीन एन्व्हायरमेंटच्या दिशेने जे पाऊल आहे त्याच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा निर्णय त्यांनी घेतलेला दिसतोय. आणि पोल्युशन कमी करण्यासाठी BS4 to BS6 हे डायरेक्ट जम्प आपण घेतलेली होती, त्यांनी अनाऊन्स तसं केलेलं होतं. आणि नंतर त्यांनी इलेक्ट्रिक जे व्हेकल जे आहेत, इलेक्ट्रिक व्हेकलसाठी सुद्धा त्यांनी बूस्ट मिळण्याचं काम यातून त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे केमिकल बॅटरी सेल जे आहे याच्यासाठी 18,000 करोडची यांनी प्रोव्हिजन केलेली दिसत आहे. ह्या एक्साईड बॅटरी, टाटा बॅटरीज यासारख्या कंपन्यांना याच्यामधून फायदा होण्याची शक्यता आहे. दुसरा जो आहे तो इलेक्ट्रॉनिक अँड टेक्नॉलॉजी प्रोजेक्ट आहे. याच्यासाठी 5,000 करोडची त्यांनी प्रोव्हिजनिंग दाखवलेली दिसते. हे 5,000 कोटीचे इन्सेंटिव्ह जे आहे ते दिसताना जरी कमी दिसत असले तरी आपण ही एक पॉझिटिव्ह स्टेप अशी मानू शकतो. याच्यात सगळ्यात मोठा जो फायदा झालेला आहे तो ऑटोमोबाईल आणि ॲटो कॉम्पोनंट्स या सेक्टरसाठी झालेला आहे. ह्या सेक्टरसाठी त्यांनी 57,000 म्हणजे 57,000 कोटी रुपयेची स्कीम यांच्यासाठी आणलेली आहे. आणि यामध्ये सगळ्याच ॲटो कंपनीसाठी आणि ॲटो कॉम्पोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्यांसाठी जसे की मदरसन सुमी झाली किंवा मिंडा इंडस्ट्रीज झाली, या ॲटो वॅरॉको इंजिनिअरिंग झाली, यासारख्या जे ॲटो कंपोनंट्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या ज्या आहेत याच्यामधून यांना फायदा होणार आहे. फार्मास्युटिकल ड्रग्स ज्या कंपन्या आहेत त्याच्यासाठी सुद्धा 15,000 कोटीचं यांनी PLIमध्ये प्रोव्हिजन केलेली दिसत आहे.
फार्मास्युटिकल कंपन्यांची सुद्धा जी डिपेंडन्सी होती ती चायनावरती जास्त होती, ते कमी करण्याचा यांचा प्रयत्न आहे यामध्ये. टेलिकॉम अँड नेटवर्किंग प्रॉडक्ट जे आहे त्यांच्यासाठी 12,195 कोटीची प्रोव्हिजनिंग दिसत आहे. याच्यामध्ये ज्या कंपन्या आहेत, ज्या मेजर 2 कंपन्या दिसत आहेत, यामध्ये पहिली जी आहे ती भारती एअरटेल आणि दुसरी आहे ती जिओ. याच्याबरोबरच डिक्सॉन टेक्नॉलॉजी जी कंपनी आहे, या कंपनीसुद्धा याच्यापासून फायदा होणार आहे. नंतर टेक्स्टाईलसाठी यांनी 10,000 कोटीची प्रोव्हिजनिंग दिलेली आहे. फूड प्रॉडक्ट्ससाठी 10,900 कोटींची प्रोव्हिजन आहे. फूड प्रॉडक्ट्समध्ये ITC ही जी कंपनी आहे, हे बऱ्याच ॲग्री प्रॉडक्ट्स ज्या कंपन्या होत्या त्या कंपन्या ITCनं ॲक्वायर केलेल्या होत्या मागच्या वर्षी किंवा ह्या वर्षीसुद्धा. तर त्या दृष्टीनं काल आपण पाहिलं तर ITC हा स्टॉक काल 4% आणि आजसुद्धा 2 ते 3% वरती दिसत आहे आपल्याला. त्याचप्रमाणे सोलर PV मॉड्यूल्स जे आहेत त्याच्यासाठी 4,500 कोटीची प्रोव्हिजनिंग इथं दिसत आहे आणि व्हाईट स्कूडसाठी 6,238 कोटीची, तसेच स्पेशालिटी स्टील्स जे आहेत त्यासाठी 6,322 कोटीची प्रोव्हिजनिंग आपल्याला इथं दिसत आहे. स्पेशालिटी स्टीलमध्ये ज्या स्टील कंपन्या आहेत जशी की टाटा स्टील झाली किंवा हिंदाल्को झाली, तसेच JSW स्टील झाली, ह्या कंपन्यांना याच्यामुळे फायदा होण्याची शक्यता आहे. तर सोलर PV मॉड्यूल्स यामुळे अडानी ग्रीन्स यासारख्या कंपनीला सुद्धा यामध्ये फायदा होऊ शकतो. मला ही न्यूज थोडीशी महत्त्वाची वाटली म्हणून मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे. अशाच नवीन अपडेट्ससाठी या चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. तर ठीक आहे मित्रांनो, परत भेटूया असाच एका नव्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.